नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला असला तरी राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी अद्यापही दिलेला नाही आणि आपण हाच विषय चर्चेला घेणार आहोत. अशोक खरातच्या अर्थात खरात फाईल्सच्या विषयावर बोलताना आवश्यक तिथे आपण रुपाली चाकणकरांचा उल्लेख केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे रुपाली चाकणकर यांचं अशोक खरात प्रकरण, त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळात झालेले वाद आणि इतकं घडूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं असलेलं आत्ताचं स्थान या विषयावरच बोलणार आहोत. खरं म्हणजे आत्ता सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी नामुष्की झालेली आहे. एकट्या रुपाली चाकणकरांची झालेली नाही. राज्य महिला आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा पदावर ज्यांना बसवलं होतं त्याच महिलांच्या शोषणाच्या आणि अत्याचाराच्या बलात्काराच्या आरोपांमध्ये असलेल्या प्रकरणात राजीनामा देत आहेत राज्य आयोगाच्या आणि त्या पुन्हा एका पक्षाच्या त्याच पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेतला जात नाही आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच याची लाज वाटायला पाहिजे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर, अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसविषयी लोकांमध्ये एक सहानुभूती तयार झालेली होती, पण रुपाली चाकणकरांनी या सगळ्या सहानुभूतीची सुद्धा माती करून टाकलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडं त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना सुद्धा जी पोच घेतलेली आहे त्यातूनही त्यांच्यावर प्रचंड टीका झालेली आहे. एकतर अशोक खरात यांच्यासोबत कौटुंबिक संबंध, वैयक्तिक पातळीवर त्यांचा जो घरोबा होता तो आणि त्यांनी केलेलं कर्मकांड असेल, पूजा असेल, पाद्यपूजा असेल, साडीच्या पदराने त्यांचे पाय पुसून त्यांनी केलेली पूजा आणि त्यांच्यासोबतचे छायाचित्र महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि अशोक खरातच्या महिलांच्या बाबतीमधल्या अत्याचाराच्या कहाण्या रोज नवीन येत आहेत. आतापर्यंत त्याच्यावर 7 गुन्हे दाखल झाले आहेत आणि हे 7ही गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत, महिलांवर केलेल्या बलात्काराचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर रुपाली चाकणकरांना प्रदेश कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर ठेवणार असेल तर या पक्षाचं पुढे काय होईल हे सांगणं कठीण आहे. आता पक्षामधून सुद्धा या बाईंना विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अनेक महिला कार्यकर्त्या, महिला पदाधिकारी त्यांच्यावर ओरडत आहे की यांचा तुम्ही राजीनामा घ्या. कारण त्यांनी असं जाहीर केलेलं आहे. नाशिकच्या एका पदाधिकाऱ्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी आज असं सांगितलं की रुपाली चाकणकर असं सांगतायत की मी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अजूनही कार्यरत आहे आणि मी लवकरच दौऱ्याला सुरुवात करणार आहे. अशा बाईसोबत आम्ही फिरावं कसं, असा प्रश्न या ज्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना पडलेला आहे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकतर डोळे मिटून बसलेले असतील किंवा जनतेला गृहीत धरलेले असतील. सुनील तटकरे हे का फेवर करत आहेत रुपाली चाकणकरला हे अनाकलनीय आहे. अजित पवार असते तर त्यांनी काय केलं असतं अशा परिस्थितीमध्ये, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली. खरं म्हणजे अशा पद्धतीनं आपण बोलणं चुकीचं आहे, परंतु लोकांच्या मनातील ज्या प्रतिक्रिया पत्रकार म्हणून माझ्यापर्यंत येतात त्या भावना मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सुनील तटकरे यांनी खरं तर त्यांचा तात्काळ राजीनामा प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा घ्यायला हवा होता. सुनेत्रा पवारांनी तो घ्यायला हवा होता आणि नाही कोणी घेतला तरी रुपाली चाकणकरांना जनाची नाही तर मनाची लाज वाटून त्यांनी तरी हे पद स्वतः सोडायला पाहिजे होतं, पण त्या पदाला चिटकून बसलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत लगेच चर्चा यामुळेच केली नाही की असं वाटत होतं की त्या या पदावरून स्वतः पाय उतार होतील किंवा पक्ष तरी त्यांना बाजूला करेल. आणि पक्षाला जर बाजूलाच त्यांना करायचं असेल, आता पक्ष जेव्हा बाजूला करेल, कारण त्यांना पक्षाला बाजूला केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही हे मी आत्ताही सांगतो. कारण त्यांनी जर त्या पदावर रुपाली चाकणकरांना कायम ठेवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीला बाहेर काम करणं अवघड होणार आहे आणि या अशा पद्धतीची प्रदेशाध्यक्षा या पक्षामध्ये असेल तर महिला पदाधिकाऱ्यांनी कसं काम करावं हा सुद्धा त्यांना प्रश्न पडलेला आहे. जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी काही बैठका घेतलेल्या होत्या किंवा त्या महिलांशी जेव्हा संवाद साधत होत्या तर त्यावेळी अशोक खरात तिथं उपस्थित असायचा आणि ते असं सांगायच्या की हे माझे गुरु आहेत आणि यांच्यामुळेच मी इतक्या मोठ्या पदापर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे अशा अशोक खरातचं त्या महिलांसमोर त्यांच्यासमोर समर्थन केलेलं आहे. त्या महिलांना त्या काय सांगत होत्या आणि कोणता संदेश देत होता असा सुद्धा प्रश्न आता पडलेला आहे. वेगवेगळ्या चॅनलवरती रुपाली चाकणकरांच्या विरुद्ध बातम्या येत आहेत. अनेक यूट्यूब चॅनलवरती सुद्धा त्यांच्याविषयीची धक्कादायक अशी माहिती येत आहे आणि त्या प्रत्येकाला नोटिसा पाठवून तुम्हाला बघून घेईल असं सुद्धा सांगत आहेत. त्यामुळं आता किती लोकांना तुम्ही बघून घेणार आहात? अख्ख्या महाराष्ट्राने तुमचे सगळे कारनामे बघितलेले आहेत.
तुमच्या पक्षामधल्या महिला कार्यकर्ते तुमच्यासोबत काम करायला तयार नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नव्याने जबाबदारी आलेल्या पक्षाच्या सुनेत्रा पवार या अडकून पडल्या की काय, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना योग्य तो सल्ला द्यावा, अशी त्यांच्या जनसामान्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. ते लवकर सल्ला देतील, नाहीतर रुपाली चाकणकरांना महिला कार्यकर्त्या ज्या स्वतःच्या पक्षाच्याच महिला कार्यकर्त्या आहेत त्याच या पदावरून पायउतार करण्यास भाग पडतील, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर हा पक्ष नेमकी काय भूमिका घेतो हा नंतरचा विषय आहे, परंतु जेव्हा तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय आलेला आहे रुपाली चाकणकरांच्या एकूणच या सगळ्या मोठ्या प्रकरणामधल्या सहभागाचा, एका बाजूने पोलीस त्यांच्या चौकशीची तयारी करत आहेत. कोणत्याही क्षणी रुपाली चाकणकरांना SIT समोर साक्ष द्यावे लागेल, त्यांचा जबाब नोंदवला जाईल अशी आत्ता शक्यता आहे. आणि एखाद्या प्रकरणामध्ये त्यांचा इन्व्हॉल्वमेंट जर आढळली तर मग राजीनामा घेण्यात काय अर्थ आहे. एखाद्या प्रकरणात आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुळामध्ये हे संशयाचं वातावरण नाही तर हे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की अशोक खरातच्या त्या खूप जवळच्या होत्या आणि जो माणूस आता उद्या खडी फोडायला जाणार आहे त्याच्यासोबतचे संबंध असलेल्या महिलेला तुम्ही महिला प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवत आहात, याचं भान राष्ट्रवादी काँग्रेसला आहे की नाही, असा प्रश्न विचारावा लागणार आहे. आता खरं म्हणजे ज्यांनी निर्लज्जपणा करायचा त्यांनी केलेला आहे, पण या पक्षाने तरी निर्लज्जपणा करू नये आणि रुपाली चाकणकरांना लवकरात लवकर पायउतार करून पक्षाला दुसऱ्या महिला आघाडीच्या चांगल्या मोठ्या दुसऱ्या महिला कार्यकर्त्याला संधी द्यावी. असं झालेलं आहे की रुपाली चाकणकर गेल्यानंतर महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेलणारी एखादी व्यक्ती त्यांच्याकडे नाही आहे की काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसला पडला की काय, असं आत्ताचं सध्याचं चित्र आहे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना मी आत्ता सहज वेबसाईट बघितली, या वेबसाईटवर 150-200 फोटो रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाने अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये एक 5-7 जर फोटो सोडले अपवादात्मक, ते पण एका ठिकाणी मुख्यमंत्र्याचा फोटो आहे, एका ठिकाणी अजित पवारांचा फोटो आहे आणि 2 ठिकाणी सभागृहात बसलेल्या लोकांचे फोटो आहेत. असे 4-5 फोटोंचा अपवाद जर सोडला तर प्रत्येक फोटोमध्ये वेबसाईटवर फक्त रुपाली चाकणकरांचेच फोटो आहेत राज्य महिला आयोगाच्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी एक केलेलं काम राजीनामा देताना सांगायला पाहिजे होतं की मी मला जाताना हे काम केलं म्हणून मला ह्या कामाचं समाधान झालेलं आहे. असं कुठलंही काम न सांगता कुठल्याही गोष्टीमधले कुठल्याही कर्तृत्व शून्य अशा या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तर त्यांची राज्यभरामध्ये नाचक्की झालेली होती आणि इतकं असूनसुद्धा त्या पदावर कायम आहेत. त्या कायम राहू शकत नाही, याचं भान राष्ट्रवादी काँग्रेसला कधी येईल याची आपण वाट पाहत आहोत. आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनाम्याचा विषय चर्चेत राहील तोपर्यंत आपण त्यावर बोलत राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.